नमस्कार मित्र मैत्रिणींनो. गेल्या 23 वर्षापासून मी व्यवसाय करीत आहे. आपल्या नवीन पिढीनेही व्यवसायात यावं या उद्देशाने आम्ही ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो याबद्दल अनुभवी व्यक्तींकडनं आपण इथे माहिती घेत असतो. जर तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये उपयुक्त माहिती मिळत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि धन्यवाद. सो ह्या एपिसोडमध्ये आपण क्लायंट्सला हँडल कसं करायचं, कोर्ट रूम मध्ये आपल्याला काय काय चॅलेंजेस येतात, सो अशा काही मुद्द्यांवर आपण ह्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला आपण आज दुसरा एपिसोड जो आहे तो सुरू करूया. बरोबर. आणि जे सिनियर ऍडव्होकेट्स आहेत, आता तुमचे सिनियर ऍडव्होकेट्स असतील, तुम्हाला 10 वर्षानंतर त्यांचं रिलेशन तुम्ही कसं मेंटेन ठेवता, कसं मेंटेन ठेवायला पाहिजे, ह्याबद्दल थोडंसं काय सांगता आलं? माझे सिनियर सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्ही फील्डमध्ये काम करतोय. ड्रायव्हिंग, रजिस्ट्रेशन. माझे सिनियर माननीय आकाश राजाराव काबाई यांच्याकडे मी आजही ज्युनियर म्हणून काम करतो. म्हणजे कसं आहे माहिती, माझं स्वतःचं जरी ऑफिस असलं तरी त्यांची कोर्टातली कामं आजही बघतो. त्यांनी सांगितलेली सगळी कामं करतो. याच्यावर तुमच्या लक्षात येईल की सिनियरशी आपलं म्हणजे नातं आहे ते कसं टिकवून ठेवायचं. कारण सिनियरशी नातं टिकवणं फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला पहिल्या दिवसापासून ते जे शिकवतात किंवा त्यांच्यासोबत त्यांना असलेली जी माहिती ज्ञान ते आपल्याला देतात त्याच्यावरून आपण जे पुढे जातो. त्यामुळे काय शेवटी कुठे ना कुठे तुम्ही वकिली व्यवसायामध्ये शेवटपर्यंत पूर्ण शिकलात असं म्हणू शकत नाही. म्हणजे कुठे ना कुठे काहीतरी आणणारच आणि आपल्याला सिनियरची कुठे ना कुठे गरज लागते. त्यामुळे सिनियरशी जे नातं आहे ते आपलं परिवारासारखं असलं पाहिजे. याच्यात ते बोललं जातं की डॉक्टर आणि वकील हे प्रॅक्टिसच करत असतात आयुष्यभर. सो त्याचा तुम्ही शिक्षण जे आहे ते कधीच त्यातनं थांबत नसतं. आणि जे रेफरन्स आपल्याला जे क्लायंट वगैरे मिळवणं शक्य असतं का सुरुवातीच्या काळात, किंवा सिनियर पण झाल्यावर 3 वर्ष तुमचं जे अप्रेंटिस आहे हे कम्प्लीट झाले, आता विदाऊट रेफरन्स तुम्हाला क्लायंट मिळवणं शक्य असतं का? नाही, विदाउट रेफरन्स मग तुमच्या ओळखा काय की तुम्हाला क्लायंट आहे. आज तुम्ही कोणाचं व्यवस्थित काम केलं तर तो तुमच्याकडे आणखी 2 माणसं वापरला. मग रेफरन्स शिवाय तुम्हाला कामा नाही. ओनली रिच बॅकग्राऊंड मधले असलेलेच ऍडव्होकेट बनू शकता, हे एक रीत आहे का? नाही असं नाही. त्या आपला दुसरा किंवा तिसरा प्रश्न झाला त्याच्यामध्ये मी सांगितलं आता आपण बघतो ना टॉप फील्डमध्ये जवळजवळ 70% वकील येणारे वकील हे मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातले आहेत. त्याच्यामुळे हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांच्या मनामध्ये की रिच फॅमिली मधूनच येणारे वकील हे वकील व्यवसाय करू शकतात. काही गोष्टी नाही. आणि आताच्या विद्यार्थ्यांना मी म्हणजे सांगू इच्छितो की तुम्ही लॉ मध्ये जर काही यायचं असेल तर लॉ मध्ये कोणीही प्रॅक्टिस करू शकतो. अशी काहीच गोष्ट नाही की फक्त श्रीमंत घरातील मुलं ही लॉ करू शकतात. डिग्री घेतली म्हणजे एक सक्सेस गॅरंटी आहे का तुमची? डिग्री जर तुम्ही LLB ची डिग्री घेतली, LLB ची डिग्री घेतली म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झालात आता वकील, सो असं असतं का? नाही, असं काहीच नाही. जर का तुम्ही डिग्री घेतली, आता आपण याच्या आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं की वकील हे आयुष्यभर प्रॅक्टिसच करत असतात. सुरुवातीच्या काळात तुम्हाला प्रॅक्टिस करताना 2-3 वर्ष प्रॅक्टिस म्हणजेच अप्रेंटिसशिप मध्ये करावे लागेल. तेव्हा तुमचे कॉन्टॅक्ट होते. त्याच्यानंतर तुमचं किती कम्युनिकेशन स्किल आहे त्याच्यावर तुमचे क्लायंट बनते आणि त्याच्यावर तुमचं पुढचं जाऊन करिअर झाले. तर डिग्री घेतलीच म्हणजे तुमची प्रॅक्टिस सक्सेसफुल झाली असं काहीच नसतं. बेस तर तुम्ही करून घेतला, पण त्याच्यात पण तुम्हाला कंटिन्युटी राहणे आणि त्याच्यात प्रॅक्टिस करत राहणं खूप गरजेचं आहे. आता हे जे वकील व्यवसायात असं बोललं जातं की क्लायंटचं बरेच प्रेशर असतं आपल्याला, तर याच्यात जे त्यांचं प्रेशर आणि स्ट्रेस कसं आपण मॅनेज करतो, कसं करायचं मॅनेज? वकिलांचं कसं आहे माहिती ते तुम्ही कसं करता? तुम्हाला एक वकिलाची गोष्ट म्हणतो. सुरुवातीला तुमच्यासोबत काही इन्सिडेंट घडला तर तुम्ही वकिलाकडे धाव घेता. म्हणजे फार तुमच्या डोक्यावर फार स्ट्रेस असतो आणि तुम्ही वकिलाकडे येता आणि एक नॉमिनल फीस ठरते तुमच्यामध्ये आणि तुम्ही पूर्ण तुमचा टेन्शन वकिलाच्या डोक्यावर टाकून मोकळे होता. याचा तुम्ही असं समजून जा की तुमचा जो पूर्ण टेन्शन तुम्ही वकिलांना देता म्हणजे असे त्याचे किती क्लायंट असते आणि त्याच्या डोक्यात किती टेन्शन असेल. म्हणजे एवढा स्ट्रेस वकिलांना असतो
की समजा आज एखाद्या म्हणजे त्यांना घरच्यांना वेळ द्यायला मिळत नाही जास्त. दिवसभर त्यांना कोर्टाची कामं करावी लागतात, संध्याकाळी आल्यानंतर ऑफिसला बसावं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या कामाची तयारी असते. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण दिवस आणि ऑफिसच्या वेळ हा कोर्टाच्या कामातच निघून जातो आणि त्याच्यामुळे वकिलांना फारच एकदम जास्त ताप असतो डोक्याला. So मग हे तुम्ही कसं मॅनेज करता? त्याच्यामध्ये कसं असतं मग काही वेळेस जास्त कामावर बाकी तुम्हाला बाकी येणारी कामं सोडून द्यावी लागतात. त्याच्यामुळे स्ट्रेस जास्तच घेऊन पण उपयोग नाही तर स्ट्रेस हवा. खरी गोष्ट आहे, कारण आता काम पण करायचं आणि तो स्ट्रेस पण राहणार आहे. करेक्ट. आता एखादं आपल्याला फेल्युअर येतं, मग हे आपण ऍक्सेप्ट कसं करायचं किंवा यातनं आपण पुढे कसं जायचं की समजा आता एखाद्या केस मध्ये आपलं समजा जसं बोलतात की आपल्याला आपल्या बाजूने निर्णय आला नाही, तर आता याच्यात फेल्युअर तुम्ही कसं बघता किंवा एखादा आलेलं फेल्युअर किंवा एखादा अनुभव आम्हाला शेअर करायला तुम्हाला आवडेल कसं आहे? असं माहिती त्याच्यामध्ये एकाच केसमध्ये 2 वकील असतात. त्याच्यामध्ये दोघांपैकी एकच कोणीतरी जिंकणार असतो खरी गोष्ट. आणि एक वकील हरणार का. तर त्याच्यामुळे एवढी गोष्ट काही मनावर घेतली जात नाही आणि पक्षकारांना आम्ही त्याच्या पहिल्या आधीच कल्पना देऊन ठेवतो की अशी अशी ही केस आहे, हे आपल्या बाजूने इतके पर्सेंट आहे किंवा आपल्या बाजूने होणारच नाही किंवा होईल किंवा होणार नाही गोष्टीची आधीच कल्पना दिली जाते. कारण पक्षकारांचं म्हणणं असं असतं की नाही ठीक आहे तुम्ही चालवा, काय असेल ते बघू आपण पुढे जाऊ. मग त्यांचं मग त्यांच्या त्याच हिशोबाने आपण काय करतो, मग ते मी नाही घेतली ती केस जी आपल्या बाजूने आपल्या फेवरने होणार नाही ती मी नाही घेतली, दुसऱ्या कुठल्या वकिलाची घेणं भागत आहे. त्याच्यामुळे 2 वकिलांपैकी कुठला ते वकील काही खाणार आहे ही 100% गोष्ट आहे. खरी गोष्ट. मग एखादं जर एक्सपेक्टेड निर्णय आपल्या विरोधात समजा वगैरे आला, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ही केस आहे, ही आपल्या बाजूने आपण जिंकणार आहोत, पण तिथनं काढलं होता हे आपण समजा फेल्युअर पकडू शकतो. मग एखादं असं आलीच फेल्युअर, मग हे कसं बघतं, मग यातनं तुम्ही पुढे जाताना तुमची काय गोष्ट? बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला एक्सपिरियन्स असतो का हा निर्णय 100% माझ्या बाजूने होणार, परंतु समोरचा पण वकीलच आहे. तो काही वेळेस काय करतो, कोर्टाला मिसगाईड करतो किंवा काहीतरी पुरावे वेगळं सादर करून आणि कोर्टाचं मी देखील बदलतो आणि कोर्टाची अशी निदर्शन देते की नाही हा चुकीचा आहे तो बरोबर आहे ही गोष्ट. त्यामुळे काय होतं कोर्ट कधी कधी आपल्याला एक्सपेक्ट असलेले निर्णय की आपल्या विरोधात जातात. मग त्यानंतर आपण पक्षकारांना असे सजेस्ट करतो की ठीक आहे हा पुढे जाऊन आपल्या बाजूने होणार आहे, मग आपण ते अपीलात जाऊ. मग आपण त्याच्या अपीलात जाऊ. करेक्ट. तर वर्क लाईफ बॅलन्स ऍडव्होकेटला पॉसिबल असतं का? वर्क लाईफ बॅलन्स आजकाल बऱ्याचशा ठिकाणी बोललं जातं की बाबा काम आणि फॅमिली दोन्ही बॅलन्स करून काम करायचं, तर एक वकिलाला हे पॉसिबल आहे का? नाही करावं लागतं ते, कारण कसं आहे माहिती आहे त्यांना तुम्ही आपल्या घरी डिवोर्सची केस नको व्हायला. खरी गोष्ट. हो ही गोष्ट म्हणजे वेळात वेळ काढून आपल्याला करावी लागते. संडे असतो काही म्हणजे शाळेतल्या मुलांना जशा सुट्ट्या असतात तशा आम्हाला इथे सुट्ट्या असतात. कॅलेंडरवर लाल अक्षरांनी तारीख दिसली की ती सुट्टी आम्हाला असते. त्याच्यामुळे कधी आपल्या फॅमिलीला वेळ द्यावाच लागतो त्या. तुम्ही बॅलन्स करताना म्हणजे तुमचं कॅलेंडर ठरलेलं असतं हो की कॅलेंडर मध्ये लाल सुट्टी आली मग आपल्याला फॅमिलीसाठी वेळ द्यायचा, असं करून तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स करायचं. जी लॉची प्रॅक्टिस आहे आणि जे प्रोफेशन आहे, म्हणजे हे ऍक्च्युली प्रोफेशन आहे की बिझनेस, तुम्ही कसं बघता ह्या गोष्टींना? प्रोफेशन आणि बिझनेस या गोष्टी म्हणजे आपण बघायला गेलो तर वकील एक प्रोफेशनच आहे आणि नुसतं प्रोफेशन करून कोणाला भागत नाही. मग त्याच्याकडे काही वेळेला बिझनेसच्या हिशोबाने बघायला लागतं. आणि प्रोफेशन म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे एक वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स येतात, काही गरीब असतात काही श्रीमंत असतात. प्रोफेशन म्हणून आपण गरिबाची मदत देखील करतो आणि एखादा श्रीमंत क्लायंट असतो त्याच्याकडे बघतो पैसा असतो, मग आपण ते प्रोफेशन हिशोबाने त्याच्यातून मग देखील. कारण आपलं बघा व्यापार गप्पाची जी चर्चा आहे, तर मला तुमचं प्रोफेशन कव्हर करता करता एखादा नवीन मुलगा याला ऍज अ बिझनेस म्हणून जर बघत असेल तर मला असा प्रश्न विचारणं की बाबा त्याला उद्या वकिलीतून जर बरेचसे पैसे वगैरे कमवायचे, तर त्यासाठी आपल्याला आता या दोन्ही गोष्टी कव्हर करायच्या. आता याच्यात ऍडव्होकेट म्हणून तुम्ही जर क्लायंटचा ट्रस्ट आहे कसं करता किंवा याच्या मागची प्रोसेस काय आहे? ऍडव्होकेट म्हणून जर का आपण एखाद्या क्लायंटशी बोलत असतो किंवा त्याच्या केसमध्ये असलेले सगळे म्हणजे कमी किंवा जास्तीचे मुद्दे ते त्याला पटवून दिले पाहिजे आणि त्याला सुरुवातीपासूनच जे काय खरं आहे ते सांगायला पाहिजे.
आणि आम्ही ते सांगतो सुद्धा. कारण कसं आहे माहितीये का, पुढे जाऊन क्लायंटने आपल्याला ब्लेम नको करायला. तर त्यामुळे काय, जर का तुम्ही आता एखाद्या क्लायंट खोटं बोला का हे 100% मी तुझं करून देतो, आणि पुढे जाऊन त्याच्या विरोधात गेल्यानंतर मग तो आपल्याला ब्लेम करणार आहे, आणि तो केस तर आपल्या हातून जी जाते, त्याच्यानंतर तो क्लायंट आणखी 10 लोकांकडे आपल्या आपल्या नावाने सांगू शकतो की असं असं झालं, आणि त्याच्यामुळे आपला काही कॉन्टॅक्ट खराब होतात. खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला Negative marketing. हा निगेटिव्ह मार्केटिंग होऊन त्यांच्या रेफरन्स येणारे क्लायंट आपल्याकडे येत नाही. सो तो क्लायंट ऍडव्होकेटकडे एखादा क्लायंट असतो, तो ऍडव्होकेटला चूज कसा करतो? किंवा आता एखाद्या क्लायंटने तुम्हाला सांगितलेलं उदाहरण की बाबा मी तुम्हाला निवडतो किंवा केससाठी, ते क्लायंटच्या दृष्टिकोनातनं आपण ऍडव्होकेटला कसं बघतो, किंवा क्लायंट कसा काय चूज करतो ऍडव्होकेट? कसं आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या कॉन्टॅक्ट मधून आपल्याला क्लायंट्स मिळतात, बरोबर. त्यानंतर एखादा येणारा क्लायंट हा कोणाची तरी रेफरन्स म्हणून आपल्याला आलेला असतो, करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ज्यावेळेला हा आपल्याकडे येतो, आणि आपल्या जे आपली मार्केटिंग बोलणे योग्य ठरले ते, आणि एखाद्या क्लायंट त्याच्याकडे गेले असेल त्यावेळेस आपले प्लस पॉईंट त्याला सांगतो. Correct. त्याच्यामुळे त्याचा ट्रस्ट आपल्यावर तेव्हाच बसलेला असतो जेव्हा आपला आधीचा क्लायंट त्यांना पटवून सांगतो की ह्या वकिलांनी माझं असं असं काम केलेलं आहे आणि ते एकदम व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जो क्लायंट आपल्याला चूज करतो तो कोणाच्या रेफरन्स नेलेला असतो, आणि तो एक त्या ट्रस्ट आलेला असतो की माझे काम ते होणार. ती ट्रस्ट बिल्डिंग तुमची सुरुवातीपासून असलेली खूप महत्वाची. तर काही क्लायंट्स असतात, हा जरा तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारतो. क्लायंट जे आहे ते नॉन पेमेंट देतात. हा लिगल प्रोफेशन मधला खूप मोठा इश्यू आहे. खूप मोठा इश्यू आहे. कसं आहे माहितीये का, याच्यामध्ये बरेचसे जे क्लायंट आहेत ना, ते फक्त काय करतात माहितीये, आपल्याकडे येणार, आपल्याकडून कन्सल्ट करून घेणार, आणि आणखी 10 वकिलांकडे जाणार, आणि मग त्यांना सांगणार की याच्यामध्ये असं करायला लागेल, याच्यामध्ये असं करायचं आहे आपल्याला. म्हणजे एका वकिलाकडून विचारून घ्यायचं आणि ते दुसऱ्या वकिलाकडे जाऊन त्यांना सांगायचं आपण असं करायचं. याचा अर्थ म्हणजे वकिलाला ती पूर्ण कल्पना असते की हा दुसऱ्या वकिलाकडे जाऊन आलेला आहे, आणि हे असेच जे क्लायंट असतात ते कामं करून घेतात, आणि नंतर फीसच्या वेळेला आपल्याला ते म्हणजे आईच देत माझ्याकडे, किंवा देत नाही, किंवा फोन नंतर रिसिव्ह करत नाही. आणि बरेचसे क्लायंट तर असे असतात, साहेब माझं हे काम झालं नंतर मी तुम्हाला एवढं हे करेन, एवढी फी देईन. त्याच्यानंतर जसं त्यांना समजतंय आपला काम व्हायला आलाय, ते फोन किंवा कॉन्टॅक्ट कोण करतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे या फील्ड मध्ये. त्याच्यामुळे काय, आपण मोठी फी न घेता आपली जी मेहनत आहे तेवढी सुरुवातीला घेतली पाहिजे. बरोबर. मग तुमचा तर तुम्ही प्रॅक्टिस करता, तर तुमचा एखादा अनुभव जर सुरुवातीचा नाव नका ठेवायचा. सो एखादी एवढीशी समजा डुबली, मग तुम्ही त्याच्या पुढे कसं केलं याबद्दल आपण कसं आहे ना, याच्यामध्ये आपण त्यांना फोर्स नाही करू शकत तुम्हाला द्याच ना, कारण ते लेखीमध्ये तसं काही नसतं. त्यामुळे काय, सुरुवातीला आपण घेतलेली बरी असते. सो तुमचा निर्णयाच्या आधीच तुमची फी हो. केस डिलेचा जो ऍडव्होकेटचा करिअरवर म्हणजे काय परिणाम होतो? एखादी केस डिले होते, ज्यावेळेस ना एखादा क्लायंट म्हणजे फार अर्जन्सी मध्ये असतो, तर माझ्या एखाद्या मॅटर माझे दावा केस काही असेल, समजा सिव्हिल मध्ये आपण बघितला तर जमिनीचे विषय असतात, जमिनीचा विषय मध्ये लवकरात लवकर मार्गी लागावा या उद्देशाने जातात आपल्याकडे आला, आणि त्याच्यामध्ये उशीर होत आहे, तर त्याचा आपल्यावरचा विश्वास जो असतो तो कमी होतो. जाणून बुजून उशिरा केला, पण कोर्टाची जी प्रॅक्टिस आहे ना त्याच्यामध्ये सुट्ट्या किंवा जजेस सुट्टीवर असणे किंवा तारीख पडणे ह्या गोष्टीमुळे फार उशीर होत असतो. आणि सिव्हिल मध्ये गोष्टी एवढ्या आहेत का प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळा ऍप्लिकेशन दुसऱ्या वकिलांनी दिला तर त्याच्यामध्ये डिले होत जातो. परंतु आपल्या क्लायंटला काय वाटतं, वकील जाणून घेऊ शकत, त्याच्यामुळे त्याचा आपल्यावर असलेला विश्वास कमी होतो. आणि काही वेळेस असे क्लायंट काय करतात, साहेब आम्हाला वकील चेंज करायचा आहे असं करून मग काही निघूनही जातात. तर ह्या जो विलंब होतो केसेसमध्ये त्याचा वकिलांच्या प्रॅक्टिसवर फार फरक पडतो. तो एखादा यंग ऍडव्होकेट होतं, तर जे यंग ऍडव्होकेट्स आहेत तर हे कुठले म्हणजे चुका करतात किंवा होतात त्यांच्याकडे, त्याच्याबद्दल काय सांगतो? नवीन येणारे ऍडव्होकेट आहेत ना, त्यांचा म्हणजे जशी त्यांनी डिग्री घेतली तर त्यांना असं वाटतं की आम्ही आता डिग्री आली म्हणजे आम्ही एकदम मोठे वकील झालो,
आणि आता त्यांचा एकच उद्देश असतो की आता आम्हाला इन्स्टंट पैसे पाहिजे. तर मी सुरुवातीला सांगितलं का सुरुवातीच्या 2 किंवा 3 वर्षांमध्ये पैशाकडे न बघता प्रॅक्टिस सातत्याने करत राहील. आणि जे नवीन जे वकील आहेत त्यांच्याकडून पहिली चूक होणारी ही असते की ते पैशाच्या मागे जातात आणि त्याच्यामध्ये त्या वेगळ्या मार्गाला जाऊन कुठून तरी कसे तरी जास्त पैसे मिळवायचे, मग ती लिगल प्रॅक्टिस सोडून दुसऱ्या प्रॅक्टिसला सुरुवात करतात. ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे. ह्या गोष्टीचं पुढे जाऊन त्यांना काय प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा जर बोलू शकतो आपण? हो, बोलू शकतो ना. कारण कसं माहिती आहे का, आता नवीन येणारे जे विद्यार्थी आहेत या प्रॅक्टिस मध्ये येते त्यांच्या हातून चुका न होणार म्हणून आपण ही गोष्ट घ्यायलाच पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे का, जर का तुम्ही लिगल प्रॅक्टिस सोडून दुसरी कुठली तरी वेगळी पोलीस स्टेशन प्रॅक्टिस किंवा रेव्हेन्यू मध्ये वेगवेगळ्या म्हणजे इन्स्टंट पैसे मिळवण्याच्या प्रॅक्टिस करायला लागले तर त्या गोष्टी ठराविक काळापुरती मर्यादित असतात. त्याच्यानंतर काय होतं माहितीये का, ती काही वेळापुरती असलेली कामं संपतात. त्याच्यानंतर तुम्हाला यायचं असते लिगल प्रॅक्टिस मध्ये. मग आणि लिगल प्रॅक्टिस मध्ये यायची वेळ निघून गेलेली असते तेव्हा तुम्हाला इकडचं काही जमत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लिगल प्रॅक्टिसच करावी. हे बाकीचे इन्स्टंट मनी याच्या मागे लागू नये. मुलांनो, जे काही नवीन पिढी बघत असेल तर पैसा कमवा, थोडा वेळ लागेल. तुम्हाला त्याच्यात ट्रस्ट सुरुवातीला बिल्ड करून घ्या. 2-3 वर्षाचा ट्रस्ट आहे तो बिल्ड करून घ्या. एकदा तुमचं नाव झालं की तुम्हाला क्लायंट भेटणार, त्याच्या थ्रू तुम्हाला जे आहे पैसे पण तुम्ही त्यातनं जे आहे चार्ज करू शकता. सो याच्यात जे अर्ली करिअर मध्ये पैसे कमी असणं हे नॉर्मल आहे का? कसं आहे, सुरुवातीला मी म्हणलंय की पैशांपेक्षा मी किंवा प्रोफेशन आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस याच्यामध्ये तुम्ही एक सुरुवातीला 2 वर्ष मी हे प्रोफेशन म्हणून बघायचं, बिझनेस म्हणून बघायचं नाही याच्याकडे. म्हणून याच्यामध्ये सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षापर्यंत पैसे तुम्हाला फार कमी मिळतील पण कमी मिळतील. सो एखादा जर नवीन विद्यार्थी आहे त्याने LLB वगैरे केलेले, त्यांनी एखादा जो त्याचा सिनियर आहे, जो मेंटर आहे, जर हा चुकीचा निवडला, त्या चुकीचाच तुम्ही कसं बघता माहित नाही, पण एखादा मेंटर जो आहे त्याने चुकीचा निवडला तर त्याला याचा किती मोठा तोटा होऊ शकतो? हा वकिली व्यवसायाला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि फार महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या पूर्ण वकिली व्यवसायाला किंवा पूर्ण करिअरला कलाटणी देणारा विषय. याच्यामध्ये काय माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही तुमचा एखादा सिनियर निवडा त्यावेळेस तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याच्याकडे जा. कारण तुम्ही सुरुवातीला असाल तेव्हा तुम्हाला तिथली काही माहिती नसते, म्हणून तुम्हाला कोणतरी घेऊन जाईल का ह्या माझा भाचा, माझा काकाचा मुलगा, माझा भावाचा मुलगा, ह्याला तुमच्याकडे इंजिनियर म्हणून ठेवा. तर याच्याशी तुमची ओळख नसते. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, सिनियरचे जे गुण असतात ते सगळे त्याच्या ज्युनियरच्या अंगाने येतात. म्हणजे जसा सिनियर वागेल तसा ज्युनियर त्याचा वागेल. म्हणून मेंटर तुम्ही बोलले त्याच्यापैकी सिनियर बोललेली चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, सिनियर जसं सांगेल किंवा सिनियरची जी ड्राफ्टिंग असेल, सिनियरची कामाची पद्धत असेल, ती सगळी पद्धत त्याच्या ज्युनियरशी म्हणजे जसे की कोर्टामध्ये रेग्युलर येणे किंवा काम असेल तरच येणे किंवा काम नसलं तरी येणे, या सिनियरच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि बरेचसे सिनियर काम असो किंवा नसो ते रेग्युलर कोर्टात येणार, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसणार. ह्या बऱ्याचशा गोष्टी आमचे सिनियर जे आहेत ना ते एकही दिवस कोर्टाचा काढायला जात नाही किंवा ऑफिसचा काढायला जात नाही. मग त्यांच्याकडून आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलो. आणि मग जर का तुम्हाला एखादा सिनियर निवडायचा असेल तर पहिला त्यांच्याबद्दल आजूबाजू म्हणजे दुसऱ्या वकिलांकडे चौकशी करावी किंवा एखादा चांगला सिनियर बघावा जो रेग्युलर कोर्टामध्ये असेल किंवा ज्याच्याकडे चांगले मॅटर्स असतील. भले त्याच्याकडे म्हणजे आपल्याला सुरुवातीला काही मिळणार नसलं तरी चालेल, पण शिकण्यासारखं खूप आहे असे सिनियर निवडावे. नाहीतर मग नवीन जे ज्यांना 5-5 देखील वर्ष झालेले नसतात असे ज्युनियर वकील ते आणखी 4 ज्युनियर घेऊन घेतात. त्याच्यामुळे आपलंच काही झालं नाही तर आपल्या ज्युनियरचा काय होणार हे जे विचार नाही करता आणखी 4-5 ज्युनियर सोबत ठेवणार. आणि आजकाल आपण बघायला गेलो तर वकिलांची संख्या फार वाढत आहे. कारण सगळीकडे आता प्रत्येक सिटीमध्ये 3-4 कॉलेज आहेत. सुरुवातीला तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये 2 किंवा 3 कॉलेज होते वकिलांचे. आता प्रत्येक शहरामध्ये 3-4 कॉलेज आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी कोर्टामध्ये 250-300 वकील दरवर्षी येतात. त्याच्यामुळे ज्युनियर्सची संख्या वाढली आणि सिनियर्स कमी झाले.
आणि आता ज्युनियर्स पण ज्युनियर्स ठेवू लागले. त्याच्यामध्ये ज्युनियर सिनियर चांगला होऊन त्याच्याकडे प्रॅक्टिस करावी, पैशाची अपेक्षा न ठेवला. थोडासा वेळ गेला तरी चालेल विद्यार्थी मित्रांनी, पण तुमचा जो सिनियर आहे किंवा ज्याच्याकडे तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, तर तो थोडासा त्याची पण तुम्ही हिस्ट्री जी आहे किंवा त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते विचार करून तुम्ही त्याच्याकडे प्रॅक्टिस करू शकता. सो जे ज्युनियर ऍडव्होकेट्स आहेत यांनी किती वर्ष स्ट्रगल करावे वगैरे हे आपलं सांगा. हो, तर जो स्ट्रगल पिरियड आहे तो संपल्यानंतर मग स्टेबल इन्कम आहे तो कधीपासून सुरू होतो त्यांचा वगैरे, त्याच्यावर काय सांगाल? 3 वर्षानंतर तुमचं स्टेबल इन्कम चालू होतो. तुमचे कॉन्टॅक्ट झाले, तुमचं कम्युनिकेशन स्किलवर तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर डिपेंड आहे. 3 वर्षांनी तुमचे चांगले स्टेबल इन्कम चालू होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी तुमचा कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तर तुम्ही ते 3 वर्षांनी चालू एकदम म्हणजे तुम्हाला चांगल्या नोकरीवर जेवढे पैसे नाही मिळाले तेवढे तुम्हाला वकील व्यवसाय म्हणून भेटतो. त्याच्यात वकिली व्यवसायात जे बोलतात तुम्ही स्पेशलायझेशन असणं महत्वाचं आहे. तर याबद्दल तुम्ही काय म्हणता येईल किंवा याबद्दल काय सांगाल? स्पेसिलायझेशन त्याच्यामध्ये एवढं काय म्हणजे विशेष हे नाही तर तुम्ही याच सिव्हिल मध्येच करा किंवा दिवाणीमध्येच करा किंवा रेव्हेन्यू मध्येच करा, अशा काही गोष्टी नाही. पण तुम्हाला ज्या केसेस मिळतील त्या तुम्ही घ्या. आणि सुरुवातीच्या काळात ना असं स्पेशलाइज काही करता असं दाखवूच नका. मी सगळंच करतो हे सगळं सांगायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही लॉची डिग्री करता त्यावेळेस तुम्हाला हे सगळं शिकवलं जातं. सिव्हिल, क्रिमिनल, रेव्हेन्यू, रजिस्ट्रेशन सगळं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पासून ते सगळं शिकवलं जातं तुम्हाला. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात या गोष्टीकडे लक्षच देऊ नका की मी याच्यात स्पेशल करेल आणि त्याच्यात स्पेशल करेल. जी कामं मिळतील ती सर्व करायची. सगळ्यामध्ये खूप पैसे आहेत. तर तुमची जी 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे किंवा 10 वर्ष तुम्ही आता करत आहात, तर याच्यामध्ये सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली आणि जे कॉर्पोरेट आहे, तर कुठल्या फील्डमध्ये जास्त स्कोप आहे जर तुम्ही एखादं फील्ड जर निवडायचं बघितलं? तुम्ही कॉर्पोरेट मध्ये विचार केला की तुम्ही जसं जॉईन व्हाल तसं तुम्हाला चांगली सॅलरी मिळणार. परंतु एक मर्यादित असते. म्हणजे समजा तुम्ही 2 वर्ष प्रॅक्टिस मध्ये लागला तिथे कॉर्पोरेट मध्ये तर तुम्हाला ₹1,00,000 पुढे तुम्हाला सॅलरी मिळणार. पण ही 2 वर्ष तुम्ही कोर्टामध्ये प्रॅक्टिसला दिली आणि तिथे जर का तुम्ही चांगले कॉन्टॅक्ट बनवले तर ती कॉर्पोरेट लेवलपेक्षा काहीतरी चांगली तुम्हाला इन्कम देऊ शकते. त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही कॉर्पोरेट मध्ये नका करून घेऊ. जर का तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चांगलं नसेल आणि तुम्हाला दुसरे काही कॉन्टॅक्ट होत नाही तर तुम्ही कॉर्पोरेट मध्ये जॉईन करू शकता. आणि कॉर्पोरेट मध्ये लिगल टीम असतात तिथे चांगले वकिलांना चांगला तिथे वाव, वकील व्यवसायासाठी चांगला वाव मिळतो आणि चांगली सॅलरी देखील देतात. म्हणजे एक आता भारत सरकारचा चांगला उपक्रम आहे. पण प्रत्येक कॉर्पोरेट याच्यामध्ये वकिलांसाठी राखीव जागा तयार केलेली आहे लिगल सेक्टर म्हणून. त्याच्यामध्ये वकिलांना चांगली सॅलरी. लिगल प्रोफेशन मध्ये आणि जे पर्सनल ब्रँडिंग आहे बरोबर, हे किती गरजेचं आहे? ऍडव्होकेटवर याचं किती प्रेशर असतं का? क्लायंट्स झाले, पोलीस झाले, पूर्ण बिलिंग सिस्टम झाले, ह्याबद्दल काय म्हणतात? लिगल प्रोफेशन मध्ये जे आपलं पर्सनल ब्रँडिंग आहे हे किती गरजेचं आहे? आता सुरुवातीला जेव्हा आपला विषय झाला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की तुमचं स्वतःचं ऑफिस असणे फार महत्वाचं आहे. म्हणजे एखादी तुमची बसण्याची जागा ज्यावेळेस तुमच्या क्लायंटच्या लक्षात येते की हो की इथे व्यक्ती लागला तेव्हा त्याचा तुमच्यावर विश्वास असतो की दुसरीकडे शोधायला लागणार नाही. म्हणून तुमची ज्यावेळेस तुम्ही तुमचं ऑफिस चालू करता त्यावेळेस तुमची लिगल म्हणजे ब्रँडिंग होते का ह्या नावाचे वकील इथे भेटते आणि तिथे आपल्यावर त्यांचा विश्वास बसतो की हे एक म्हणजे स्टेबल वकील आहे. सो पर्सनल ब्रँडिंग म्हणजे फार महत्त्वाचं. तुमचं जे ऑफिस आहे, ऑफिस स्पेस आहे ते असणं तुम्हाला भरपूर गरजेचं आहे. ऍडव्होकेटवर प्रेशर येतं का? जे क्लायंट्स आहेत, पोलीस किंवा बाकीचे जे सिस्टम्स आहेत ते ह्या गोष्टींचं काही प्रेशर असतं का? नाही, कारण कसं माहिती आहे का जे बरेच वकील आहेत ते पोलीस स्टेशन प्रॅक्टिस देखील करतात. अच्छा, त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल थोडंसं विस्तार सांगू नाही शकाल? त्याच्यामध्ये आता कसं आहे प्रत्येक फील्डमध्ये आपण विचार केला तर दलाल असतात. म्हणजे ते डायरेक्टली बोलू शकत नाही आपण कोणाला, पण दलाल असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये.
मग तसे बरेचसे आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला जे नवीन येणारे वकील असतात ते वेगळी प्रॅक्टिसला सुरुवात करतात, त्याच्यामध्ये ती प्रॅक्टिस म्हणजे ते पोलीस स्टेशन मधून डायरेक्ट रिमांड वगैरे घेणं आणि कॉन्टॅक्ट ठेवणं, की त्याचे वेगळे कॉन्टॅक्ट असतात. ते आपण नाही बोललेलं बरं आहे. ते पेशंट त्या वकिलांवर येतात, ते जे लिगल प्रॅक्टिस करतात त्या वकिलांवर कशी जास्त पैसे घेतात. सो ह्याच्यात इथिक्स आणि जे अर्निंग बॅलन्स आहे ते कसं ठेवायचं आपण ह्याच्यात आता थोडा महत्वाचा प्रश्न आहे. वकिलांची इथिक्स म्हणजे फार महत्वाचे असतात आणि इथिक्स टिकवणे ही एक मोठी गोष्ट आहे. हा. आणि इथिक्स पकडून चालावे लागतात वकिली व्यवसायामध्ये. जसे की म्हणजे बरेचसे अशा अफवा असतात का माझा वकील मॅनेज झाल्याशिवाय ह्या म्हणजे एक लोकांचा माइंडसेट असतो की असं झालं. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की एक केस आहे त्याच्यामध्ये कुठला तरी एक वकील हारणार आहे आणि कुठला तरी एक वकील जिंकणार आहे. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, जिंकणाऱ्या वकिलाला जिंकणाऱ्या पक्षकाराला वाटतं माझा वकील चांगला आहे, पण हारणाऱ्या पक्षकाराला वाटतं माझा वकील मॅनेज झाला. पण अशी काही गोष्ट नाही. वकिलाची इथिक्स असतात. तुमच्याकडून फी घेतली तुमच्याच बाजूने मांडणार आहे आणि तुमचीच बाजू कोर्टासमोर मांडणार आहे. आणि जर का तुमच्याकडून फी घेतली तर दुसऱ्याकडून पैसे घ्यायची गरज नसतेच वकिलांना. आणि त्याच्यामुळे या वकिलांची इथिक्स हे वकील जपतच असतात. आणि बऱ्याचशा वेळा काही म्हणजे आदिवासी वर्गातील जे पक्षकार असतात त्यांना वकील त्यांच्या स्वतःच्या पैशांनी मदत देखील करतात. हे वकिलांची इथिक्स आहे. बरेचसे आता आपण टीव्हीवर बघून किंवा इकडे तिकडे सोशल मीडियावर बघून वकिलांची नावं खराब केलेली दिसतात, पण त्याच्यातली काही गोष्ट नाहीये. बरोबर. वकील हे त्यांनी फार इथिक्स जगूनच असतात. त्यांनी शेवटी त्यांचं पर्सनल ब्रँडिंगवर पण येतं. शेवटी जर असं केलं असेल बाहेरचं कळेल तर पुढे जाऊन त्यांचं ती निगेटिव्ह मार्केटिंग होऊन ते त्यांच्याच प्रोफेशनला ते फरक पडतो. तर याच्यात जर आपल्याला इमोशनल स्ट्रेस आणि मला तरी असं काही येतो, कारण बऱ्याचशा गोष्टी याच्यात इमोशनली कनेक्टेड असतात. जमिनीचे डिवोर्स केसेस असतील किंवा अजून काही भांडणाचे वादविवादाचे केसेस असतील. मग हा जो स्ट्रेस असतो हे कसं तुम्ही हँडल करता? शक्यतो डिवोर्स केसेस किंवा जमिनीचे डिवोर्स केस मध्ये आम्ही सगळं जवळ प्रयत्न करतो. कारण कसं आहे माहिती का, ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर दोघांना नवरा बायकोना अपत्य वगैरे असतात, तर ते वेगळे झाल्यानंतर त्यांच्या मुलांवर फरक पडतो त्यांचा. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो जुळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये इमोशनली अटॅच होण्याची काही गोष्ट असते, कारण ते तो आपला रोजचाच काम असतो. कारण माझे इमोशनली अटॅच झालो तर आम्ही रोजच इमोशनल व्हायला लागलो. म्हणून मग तुम्हाला जर असं स्ट्रेस आला एखाद्या गोष्टीमध्ये की तुम्हाला हे कसं मॅनेज करता तुम्ही किंवा त्याबद्दल काय सांगू? स्ट्रेस म्हणजे याच्यामध्ये आम्ही पक्षकारांना आधीच कल्पना दिलेली असते या गोष्टीची की तुमच्या केसेसमध्ये असे असे पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे आपल्या केसवर असं फरक पडणार आहे. पण तो स्ट्रेस आलेला तर त्याचा हार्डवर्क करावं लागतं, स्टडी करावी लागते आणि काहीतरी मुद्दे शोधावे लागतात हे बॅलन्स करण्यासाठी. परंतु जे कायद्याने होणार आहे त्याच्यावर जास्त स्ट्रेस घेऊन काय उपयोग नसतो. हा, पण कामाचा वर्कलोड समजू शकतो. वर्कलोड स्ट्रेस वेगळा असतो आणि ह्या गोष्टींचा स्ट्रेस वेगळा असतो. आता तुमची जी 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे यात तुमच्याकडनं कामामध्ये एखादी चूक झाली असेल किंवा एखादा एक्सपिरियन्स आम्हाला सांगाल किंवा त्या एक्सपिरियन्स मधनं तुम्ही काय धडा शिकला वगैरे त्याबद्दल काय सांगू शकाल? मी सुरुवातीला यावेळेस कोर्टामध्ये ज्युनियर म्हणून माझं सिनियर जॉईनिंग झालो. त्यावेळेस मी एक सावरकर नावाचे साहेब होते भिवंडी कोर्टामध्ये. त्यांच्यासमोर एक दावा होता, त्याच्यामध्ये मला माझ्या सिनियरने पाठवलं. मी गेल्यानंतर ते साहेबांसमोर मी ते मेन्शन केलं. कोर्टासमोर मेन्शन केल्यानंतर साहेबांनी मला सांगितलं एक त्याच्यामध्ये चूक होती, त्यांनी माझ्या लक्षात आणून दिली की तुमच्या याच्यामध्ये अशी अशी मिस्टेक झालेली आहे. एक डेट चुकलेली आहे. डेट चुकलेली आहे. मी पटकन ते बघितलं आणि तेव्हा मी नवीनच होतो, त्याच्यामुळे मला तेवढी काय कल्पना नव्हती त्या गोष्टींनी. मी सरळ व्हायगर घेता त्यांच्या समोर ते व्हायगर तिथे लावला आणि ते पेनाने लिहायला लावलं. त्या साहेबांनी मला थांबवलं आणि ते मला काय केलं होते साहेब, अरे जज आणि वकील यांच्यामध्ये ते संवाद चांगला राखतो. आम्ही त्यांना साहेब म्हणून ते आम्हाला वकील साहेबच म्हणतात. तर ते मला साहेब काय करता तुम्ही, साहेब मला ते चुकले ते दुरुस्त. तर त्यांनी मला ते हसले आणि त्यांनी मला सांगितलं ही अशी गोष्ट नसते. जर का तुमची एखादी मिस्टेक असेल तर त्याच्यासाठी सिव्हिल प्रोसिजर नुसार काहीतरी नियम आहे.
मग त्यांनी मला सांगितलं की एक ऑर्डर 6 नियम 17 प्रमाणे एक अर्ज द्यायचा असतो की साहेब मला याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे. आणि मग ती दुरुस्ती करायला आम्ही ऑर्डर साहित्य सेट करतो आणि समोरचे जे वकील आहेत ते त्याच्यावर से देतील त्याची दुरुस्ती करायला यांना का परवानगी द्यावी किंवा देऊ नये. आणि मग ते त्यांनी परवानगी त्यांचा से आल्यानंतर मग आम्ही ऑर्डर करणार की तुम्ही याच्यामध्ये दुरुस्ती करा. म्हणजे माझ्या आयुष्यात तो म्हणजे तसा पहिला इन्सिडेंट होता की मी साहेबांच्या समोर त्या ड्रेसवर ते वाईडर लावून म्हणजे दुरुस्ती करायला लागले कोणत्या अडचणी. आणि मागे वळून बघताना तुम्हाला काय वेगळं म्हणजे अशी अजून काही अशा चुका वगैरे असतील किंवा काही तिच्या केसेस समजा तुमच्याकडे बघितल्या असतील म्हणजे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स नुसार सांगा की 10 वर्षात तुम्हाला काय वाटतं नवीन पिढीने या चुका करू नये किंवा ह्याबद्दल तुमचं म्हणजे अनुभव किंवा असं काय सांगतो? मी सुरुवातीला आता नवीन येणाऱ्या वकील वर्गाला हे सांगणार आहे की सुरुवातीला आमच्या तुमच्या चुका झाल्या म्हणजे काय तर आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर लॉ केलं लॉला ऍडमिशन घेतलं तर त्याच्यामध्ये 3 वर्ष जातात बरोबर. 3 वर्ष झाल्यानंतर मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. मी आता नवीन येणाऱ्या वकिलांना एवढं सांगणार आहे की ज्या वेळेस तुम्ही लॉला ऍडमिशन घेणार त्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये प्रॅक्टिसला सुरुवात करा कोणाची तरी हातात आहे. म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही वकील होऊन कोर्टात याल तेव्हा सगळं तुमच्यासाठी नवीन असेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊन कोर्टामध्ये प्रॅक्टिसला सुरुवात करा तेव्हा तुम्हाला तुम्ही बरंच काही शिकलेले असा म्हणजे ते 3 वर्ष तुमचे शिकणे फुकट नाही जाणार. नवीन आल्यानंतर तुम्ही एकदम फ्रेश असणार. परंतु जेव्हा तुम्ही लॉला ऍडमिशन घेऊन प्रॅक्टिसला इथे सुरुवात करणार कोणाची तरी हाताखाली क्लास ऍज अ क्लार्क किंवा एक फ्रेशर म्हणून तिथे तुम्ही प्रॅक्टिस सुरुवात केली शिकण्यासाठी तरी ती जेव्हा तुम्ही वकील होऊन या तेव्हा तुम्ही एकदम पूर्ण तयारीने असणार. कारण जसं आला कोर्ट घातला आणि तुम्ही कामाला सुरुवात केली तर दुसऱ्याकडे ते वेगळं शिकायची तिथली लोकल प्रोसिजर असते ती शिकायची तुम्हाला गरज पडणार नाही. ह्या चुका आमच्या हातून झालेल्या आहे. आम्ही काय केलं लॉला ऍडमिशन घेतला पूर्ण लॉ कम्प्लीट झाला आमची सनद आली त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिसला गेलो. मग आम्हाला सुरुवातीपासून शिकावं लागलं फायलिंग कुठे करायची काय ऍप्लिकेशन द्यायचं कसं करायचं म्हणजे पूर्ण टोटल प्रॅक्टिस शिकता शिकत आपल्याला 1 वर्ष जात आहे. म्हणजे तो तुमचा वेळ तेवढा वाचला जाईल आणि तुम्ही गेलं तुम्हाला सगळं काही तिथे म्हणजे सुरुवात करता येईल कामाला. एखादा विद्यार्थी मित्र आहे ज्याचा पहिलंच वर्ष असेल किंवा आता नुकतंच ऍडमिशन घेतलं असेल तर जवळपासच्या वकिलांकडे तो प्रॅक्टिसला लगेचच सुरुवात करू शकतो. तर डिग्री नंतर आपली जी लॉ प्रॅक्टिस आहे त्याचं पहिलं पाऊल किंवा तुम्ही पहिली स्टेप कशी सांगाल मला? ही डिग्री नंतर तुम्ही जी लॉची प्रॅक्टिस करायला मिळाल तर याचं पहिली स्टेप काय असेल मुलांसाठी? डिग्री नंतर तुम्हाला पहिला तुमचा एक चांगला सिनियर निवडावा लागेल बरोबर. पहिला सिनियर निवडावा लागेल आणि तो सिनियर जर म्हणजे निवडताना तुम्हाला दुसरं कुठे काय अवेलेबल नसेल आणि चुकूनच तुम्ही त्याच्याकडे लागला तर तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये समजून जाणार तुम्ही आपले सिनियर म्हणजे आपण त्याच्याकडून काही शिक म्हणजे आपण कोणाला नावं ठेवत नाही पण आपण त्याच्याकडून काही शिक आपल्याला त्याच्याकडून काही शिकण्याचं आहे किंवा नाही. जर नसेल तर तुम्ही तो लवकर तिथून म्हणजे दुसरीकडे मूव्ह व्हायला पाहिजे. आणि आपला एक म्हणजे 3 महिने जर का तुम्ही कोर्टामध्ये घालवले तर तुम्हाला तिथे पटकन लक्षात पण येईल का कोणते सिनियर चांगले आहेत आपण त्याच्याकडे विचारून त्यांच्याकडे जॉईन व्हायला हरकत नाही. कारण पुढे जाऊन आपल्या भविष्यावर त्याचा फार फरक पडतो. म्हणून नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एवढंच आहे की एक चांगला सिनियर निवडा त्याच्याकडून आपल्या सगळ्या गोष्टी शिकता येतील. आणि तुम्ही आता 10 वर्षाची तुमची जी काही प्रॅक्टिस आहे आता सुरुवातीला तुम्हाला ह्या फील्डमध्ये येण्यासाठी घरचे आपले पालक आहेत त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागलेलं का ते बोललेले कर तू किंवा आजकाल नवीन पिढीला जर विद्यार्थ्यांना घरातून अपोज असेल तर त्यांनी कसं कन्व्हिन्स करायचं किंवा याबद्दल काय सांगायचं? ते कसं आहे माहिती आहे का आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगताना सुरुवातीला सांगितलं अर्न अँड लर्न म्हणजे स्वतःच कमवा आणि स्वतः शिका. त्याच्यामुळे मला घरी कन्व्हिन्स करायला लागले नाही. मला वेळ होता म्हणून मी स्वतःच कमवले आणि स्वतःच त्या लॉ कम्प्लीट केला. मला परंतु नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जर घरी कन्व्हिन्स करायचं असेल तर त्यांनी त्यांना सरळ सांगावं घरच्या पालकांना आपल्या की असं प्रोफेशन आहे याच्यामध्ये सुरुवातीला इन्कम नाहीये परंतु आपली व्हाईट कॉलर आहे आपल्या समाजात चांगला मान आहे वकील वर्गाला. त्याच्यामुळे सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला चांगली इन्कम नसेल पण पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये
म्हणजे फायनान्शियली फार स्टेबल होऊ शकता तुम्ही. आणि पण याच्यासाठी तुम्हाला एक अशी गोष्ट करावी लागेल की तुम्ही स्वतःही काहीतरी कमवा आणि घरच्यांनाही सपोर्ट करून मग या फील्डमध्ये या. म्हणजे तुम्ही फॅमिलीच्या जर पैशांवर वगैरे आता शिकत जरी वगैरे असाल तर सुरुवातीची 3 वर्ष त्यांना ते कन्व्हिन्स करणं तुम्हाला गरजेचं आहे की सुरुवातीची 2-3 वर्ष तरी आमच्याकडनं अपेक्षा ठेवू नका. एकदा नाव केला व्यवसाय आहे तर आपलं जे ऍडव्होकेट प्रोफेशन आहे त्याला एक फायनान्शियल स्टेबल कसं बघता तुम्ही? सुरुवातीला झालं आपलं की वकील व्यवसायामध्ये तुम्हाला सुरुवातीला 2 वर्ष नाही, पण नंतरची तुम्हाला जर तुम्ही टेन्शनशिप जशी जमते तसं तुम्हाला चांगलं चांगलं म्हणजे मी आता आम्हाला डायरेक्ट अंकामध्ये सांगू शकत नाही, पण तुम्हाला भरपूर चांगले सुरुवात. चालेल आकाश सर, आज आपण चर्चा केली आज व्यापार गप्पाच्या एपिसोडमध्ये तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि नवीन येणाऱ्या पिढीसाठी बरंच छान तुम्ही नॉलेज दिलेलं आहे. तर नवीन पिढीला आजच्या एपिसोड मधनं जर वकिली क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून यातनं जर शिकण्यासारखं तुम्हाला काही आज वाटलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करू शकता. व्हिडिओ मधनं जर तुम्हाला एखादी तरी गोष्ट जी आहे तुम्हाला इनपुट भेटले असतील तुमच्या करिअरमध्ये तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एखादा मित्र आहे किंवा तुमच्या फॅमिली मधला कुठला मेंबर आहे जो वकील क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत असेल त्याला हा व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता. असंच अजून कुठल्या वेगळ्या करिअर मधल्या गायडन्स बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. थँक्यू आकाश सर, आज आपल्यासोबत तुम्ही चर्चा केली, खूप छान वाटलं. जवळपास सगळे प्रश्न तुम्ही कव्हर केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. आणि मी आज इथे तुम्ही मला बोलवलं, मी मनापासून महेंद्र सोडते साहेब यांचा धन्यवाद करतो. इथे मला बोलवून मी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.